मला प्राप्त करण्यासाठी संसार नष्ट केलेला आहे. सगळं धन संपत्ती संसार सगळ्याचा त्याग केला. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन सोये जनार्दन तेजी झाले. सगळ्यांचा त्याग केला आणि मला प्राप्त केलं. आणि तुला इतका त्याग न करता मी प्राप्त झालोय. भगवंताचं बोलणं ऐकण्याची इच्छा नसतानाही निळोबांना ऐकावं लागलं. भगवंता तू काय सांगतोस त्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे. तुझे चिंतन मांडतोस, तुझी महती सांगतोस, तू तुझं सांगतोस. मला माझ्या तुकया स्वामीला भेटायचं आहे इतकंच. अरे पण मी आल्यानंतर तुला भेटायचं राहिलं शिल्लक काय? तरी आत्मिक ओढ सद्गुरुप्रती निष्ठा भावना भेटी लागी जीवा. इतकी अंतकरणाची ओढ निळोबांना होती. पांडुरंगा माझे सद्गुरू मला पाहिजेत, तू नकोयस. असं कुठलंही जगातलं संकट माझ्यावर पडलेलं नाही. जेव्हा जेव्हा तू या पुराण कथामध्ये इतिहासात धावत आलास प्रत्येकाला संकट होतं. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तू आमोचा कैवारी. सगळ्यांनी द्रौपदीपर्यंत धावा केला मला माहिती आहे. पण माझ्यावर तसं संकट पडलेलं नाही आहे. मला इतर गोष्टी नको आहेत. माझ्या तुकया स्वामी सोडून त्यांच्या भेटीशिवाय मला या जगातलं भगवंता तू सुद्धा नकोस. हा भाव निळोबांचा बघितल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं हात जोडलाय. आणि मग पुन्हा एकदा सांगितलं अरे मी मिळालो तूच. माझ्या तुकया स्वामीची भेट झाल्याशिवाय मला माझा स्वामी भेटल्याशिवाय मी जागा सुद्धा सोडणार नाही, पाणी सुद्धा घेणार नाही. आहे तो देह माझ्या गुरुच्या वाटेतच मी सोडणार. हा निष्ठा ही निष्ठा हा निष्ठावंत भाव निळोबांचा होता. तेव्हा तुकोबा जर समजायचे जर असतील आणि पुन्हा भगवान परमात्म्याला ऐकवलं येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचूनी आलासी का. खरे भगवंता नाही तुझी प्रार्थना केली. आणि मग असा भाव असणारे निळोबा आहे. आणि त्यांनी या विश्वाच्या मालकाला त्या ठिकाणी सांगितलं जावं म्हणून. मला तुमची आवश्यकता आहे असंही नाही, आवश्यकता नाही असंही नाही. तुम्ही माझा विषय नाही आहात. माझा विषय फक्त माझा तुकोबर आहे, माझे स्वामी आहे. आणि अशा पद्धतीची ही स्वामीनिष्ठा